खूप दिवसापूर्वी ऐकलेली एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. अतिशय सुंदर आणि चांगली गोष्ट आहे. एक सखुबाई नावाची महिला होती. मध्यम कुटुंबातली आणि त्यांच्या घरी दुसरी एक शेजारीण सहज गप्पा मारायला आली. आपल्याला माहीत आहे जुन्या काळामध्ये एकमेकाच्या घरी गप्पा मारायला लोक जात होते आणि त्यामुळे त्यांचे नाते आणि प्रेम राहायचं. सखुबाई पेक्षा जी महिला घरी आली होती ती थोडीशी गरीब घराण्यातली होती, कष्ट करून खाणारी होती. ती आल्यानंतर बघितलं की सखुबाईच्या गळ्यामध्ये तिनं एक माळा बघितली, नेकलेस थोडक्यात. आणि ते बघितल्यानंतर ती म्हटली, अहो किती छान आहे हो, केवढ्याच आहे, बेंटेक्सचं आहे का? छान दिसतंय, चमकतंय छान. सुखबाई म्हणली, हो हो हो, बेंटेक्सचंच आहे आणि ते मी घेतलेलं आहे कालच. आणि चांगलं दिसायला का? हो छान दिसलं. आणि अशा गप्पा वगैरे झाल्या आणि नंतर त्या आलेली महिला शेजारी ती निघून गेली. नंतर या सखुबाईची जी मुलगी होती ती मुलगी तिला म्हटली आईला, आई तू त्यांना तसं खोटं का सांगितलेस? अगं हे तर बाबांनी कालच आपल्याला सोन्याचं दुकानातून आणलेलं आहे, चांगलं भारीच आहे, आणि त्यांना तू बेंटेक्सचं का सांगितलंस? त्यावेळेस आईनं जी म्हटली ना, तो अतिशय सुंदर संदेश आहे पहा. आई म्हणाली, अगं त्यांची परिस्थिती नाही आहे करण्याची सोन्याचं. तिला ज्यावेळेस वाटेल की मी सोन्याचं घातलेलं आहे, त्यावेळेस तिच्यासुद्धा मनामध्ये हा विचार येऊ शकतो की वाय सखुबाईला आहे पण मला नाही, मी हे करू शकत नाही, मी हे घालू शकत नाही. आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये कुठेतरी वेदना निर्माण होतील, दुःख निर्माण होतील. आणि त्यासाठी आपल्याला जे आभूषण घालायचे आहेत, दागिने अलंकार घालायचे, हे दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी किंवा दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःसाठी आहेत. आपल्याला माहीत आहे ना हे सोन्याचं आहे, पण बेंटेक्सचं म्हणल्यानंतर समोरचा माणूस जर आनंदी होत असेल, त्याला दुःख होत नसेल, तर यापेक्षा मोठं काय?